काय सर्वांना श्री स्वामी समर्थ. आता आत्ता घेतलेला माल आहे. आता दुकान म्हणजे फ्रीजमध्ये ठेवत आहे. स्टिंग आहे, मँगो ज्यूस आहे आणि पेप्सी आहे, लस्सी आहे, काय कुरकुरे आहेत. तर कुरकुरे अशा प्रकारे लावलेले आहेत आपण. तर हे आता शाळेतली मुलं जास्तीत जास्त आता असं थंड म्हणजे उन्हाळा चालू झालाय ना, तर लस्सी पेप्सी हेच जास्त जातं. आणलेला माल काय लावलाय, काय माल लावायचा आहे आणखी. तर मग म्हणलं चला दुपारी थोडा वेळ भेटला, त्यात म्हणलं थोडासा व्हिडिओ बनवावा. हे पहा आपलं दुकान असं आहे. वेळ शक्यतो वेळ जास्त भेटतच नाही. जेवढा वेळ भेटेल ना तेवढ्यात मी व्हिडिओ करते. कारण इथं जवळ हायस्कूल आहे. तर मग दुपारची सुट्टी 12ची पण मुलांची होती. त्याच्यामुळे मग थोडा वेळ जातो. त्याच्यात मध्येच गिऱ्हाईक येतं ते पण द्यावं लागतं. नंतर मग क्लासच्या मुलींना पण सुट्टी. तर तब्येत बरी नसल्यामुळे त्यांना 2-3 दिवस सुट्टीच दिलेली आहे. तर मग माझं चालूच राहतं कंटिन्यू काम. कसं किती बरी नसली काही जरी असलं तरी बायकांना हे उठून करावंच लागतं काम. तरी आता औषध घेतलेलं आहे. खोकला अतिप्रमाणे येत होता त्याच्यामुळं आणि खोकल्याची एक मिनटं ही खोकल्याची म्हणजे आडुळसा नावाची बाटली औषध आहे. तर हे औषध खूप म्हणजे ह्या औषधाने लगेच फरक पडतो. मला अतिप्रमाणात खोकला येत होता. कारण खोकायला लागले म्हणजे अक्षरशः डोकं पण खूप दुखायचं, ताण पडायचं, असं सगळ्यात महत्त्वाचं तर माझी ही लक्ष्मी, हे 2 लक्ष्म्या आहेत म्हणून तरी सगळे, कारण ह्यांच्यावरच आहे सगळं. जे माझं दुकान वगैरे सगळं दिसतंय ना, ते आज ह्यांच्यामुळंच आहे. ह्या म्हणजे अगोदर माझं दुकान खूपच छोटं होतं. म्हणजे ज्यावेळेस मी स्टार्टिंग केली दुकानाची त्यावेळेस खूप छोटं होतं. तर मी अगोदर सुरुवातीला ब्लाऊज शिवायचे ना, तर मी ब्लाऊजचे पैसे थोडे महाग ठेवून मी नाही का अगोदर म्हणजे ब्लाऊज शिवत होते. त्याच्यामुळे अस्तर लेस्तर मलाच वैयक्तिक लागत होती. बाहेरचे कस्टमरचे ब्लाऊज मी ज्यावेळेस शिवायला घ्यायचे त्यावेळेस ती मलाच लागत होती. नंतर मग हळूहळू मग मी ब्लाऊज पीस आणले त्या पैशातून थोडे वाढवून. नंतर लेस आणली, लटकन आणले. तर थोडं थोडं करत करत चालू केलं होतं मी. तर माझं दुकान 2024ला चालू केलं होतं मी. तर असं करत करत खूप अगोदर तर मी माल एक 10,000चाच माल आणला होता. एवढा असं छोटासा म्हणजे थोडासाच माल आला होता. असं वाटलं की 10,000 रुपये गेले, पण एवढंसाच माल आला की असं आणलं होतं. नंतर मी सुरुवातीचा माल ही आपली ज्वेलरी आयटम म्हणा, हे अशी ते तर पंचमीच्या टायमाला पहिला सण पंचमी होती, नागपंचमी, त्यावेळेस भरला होता. मला सगळे म्हणायचे नको, नाही चालणार, कशाला वगैरे असं तसं भरपूर बोलायचे. मग कुठल्या गोष्टीत कसं आहे, कुठलाही धंदा असू द्या, आपण डेअरिंग केल्याशिवाय कधीच कुठली गोष्ट होत नसती. आपण जर असं म्हणलं नाही आपल्याच्यानं शक्यच नाही, ते होणारच नाही, तर काहीच नाही होणार. पण ज्यावेळेस आपण जर आपल्या मनावर स्वतःवर जर विश्वास असेल ना, नाही की आपण हे करूनच दाखवणार आहे, आपल्याला होणारच आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं मला तर असं कॉम्पिटिशन लावायला खूप आवडतं, की अशा धंद्याच्या बाबतीत एखादं जर म्हणलं नाही ते तुझ्याच्याने शक्यच नाही, ते तुला होणारच नाही, तर आपण एक मनात जिद्द ठरवली पाहिजे की नाही ते म्हणलेत ना का होणार नाही, ते आपण करूनच दाखवायचे. माझं सांगण्याचा हेतू एवढाच आहे, तुमचा व्यवसाय छोटा असो या मोठा असो, असं नाही की आपण सुरुवात केली की ते एकदमच मोठा होणार आहे. ती काय म्हणतात ना, छोटं आधी थोडं 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 करत मोठं होत असतं. माझं पण काही गोष्टी तशाच झालेल्या आहेत. हे जे दुकान माझं जेवढं मोठं दिसतंय, तर एक मला माझ्यावर स्वतःवर अभिमान वाटतो की खरंच आज कधी कधी जर माझे पहिले दिवस आठवले तर मला डोळ्यात पाणी पण येतं. कारण ह्या दुकानासाठी मी संघर्ष पण तेवढाच केलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे, संघर्ष केल्याशिवाय यश लवकर भेटत नाही आपल्याला. आणि अपयश ही पहिली यशाची पायरी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की विरोधक असल्याशिवाय कुठल्याही गोष्टीला आपला म्हणजे संघर्ष होत नाही. त्याच्यामुळं कुठल्या पण गोष्टीचं, स्वतःचा बिझनेस असू द्या, तुमची छोटीशी टपरी असू द्या, किंवा काही पण तुमचा कसाही बिझनेस असू द्या, तो बिझनेस सुरुवातीला
हळूहळू हळूहळू तो वाढतच जाणार आहे. एकदम असं आपल्याला कुठल्याही गोष्टीचा एकदम रिस्पॉन्स नाही येणार, हळूहळू येत असतो. तसंच माझ्या पण बाबतीत झालेलं आहे. तर माझं हे दुकान जे आधी छोटं छोटं म्हणजे बाकीच्या वस्तूच मी ठेवत होते, जसं की लेडीज. आता मी एवढ्यात वाढवले की हे मुलांचे कुरकुरे, पिप्सी, बिस्किटचे पुडे, कॅडबरी हे मी आत्ता ठेवायला लागले. कारण हायस्कूल असल्यामुळं सुट्ट्या पैशाचे खूप प्रॉब्लेम येत होते, त्याच्यामुळं कॅडबरी वगैरे मी ठेवून दिली. आणि त्या प्रमाणे मी चालू केलं तर तसं मला कस्टमरनं साथ पण खूप दिली. माझे कस्टमर खूप छान आहेत, समजून पण मला घेतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जीव पण तेवढाच मला लावतात, आपुलकीनं प्रेमाने बोलणं. आणि धंदा करायचा आपल्याला, कुठलाही व्यवसाय असू द्या, व्यवसाय करायचा म्हणलं ना तर आपल्या तोंडात साखर आणि डोक्यावरती बर्फ ठेवावा लागतो, त्यावेळेस आपला बिझनेस हा पुढं जातो. आपण जर एखाद्या कस्टमरला खूप तडफड बोललं ना तर ते दुसऱ्या वेळेस आपल्याकडे येणार नाही. किती आता काही कस्टमर उधारी पण राहते, तर आपल्याला आता काही कस्टमरकडे उधारी पण राहते, ब्लाऊजची पण उधारी राहतेच, नाही असं नाही. थोडीफार तर उधारी राहतच असते. आपला दुकान म्हणले व्यवसाय कुठला पण असू दे, थोडीफार तर उधारी राहतेच, नाही असं नाही. काहींची कसं परिस्थिती एवढी नसती, काही कसे लोकाची मोलमजुरी करून खात असतात. तसं मग आपण मी थोडंफार समजून घेतलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं, गिरायकाला पण आपली गरज आहे आणि आपल्याला पण त्यांची गरज आहे. असं म्हणून जमत नाही की फक्त आपल्यालाच गरज, त्यांनाच गरज आहे आणि आपल्याला गरज नाही आहे. आणि व्यवसाय छोटा असो या मोठा असो, सगळ्यात महत्त्वाचं लोकाची गुलामगिरी करण्यापेक्षा आपला स्वतःचा बिझनेस कितीही छोटा असू द्या. माझा सांगायचा हेतू एवढाच आहे, तुमची चहाची टपरी पण असू द्या, ते स्वतःचं मालक आहेत तुम्ही त्याचे. ते तुम्हाला असं कोणी तुमच्यावर उभा पण करणार नाही. तुम्हाला कंटाळा आला त्यावेळेस तुम्ही ते बंद करून तुम्ही आराम पण करू शकता. आणि आता तर नोकरीचं तर काही म्हणजे खरंच नाही आहे राहिलेलं. शिक्षण पण तेवढंच अवघड आहे. आणि नोकरी करायचे, मग ते बाकीचे काय आहे ते करायचं प्रोसेस पुढच्या. त्यापेक्षा छोटा आपला कसाही बिझनेस टाकू द्या. लेडीजच्या तर बरंच आहे असं की म्हणजे सगळं येतं पण असं म्हणजे करत नाहीत. तर कुठल्याही लेडीजनं डेअरिंग केल्याशिवाय कुठलीही गोष्ट होत नाही. आणि मला तरी असं वाटतं की मी माझ्यावरूनच सांगते, मला असे सगळे म्हणायचे नाही होणार नाही होणार, फक्त एकमेव माझा म्हणजे माझे मिस्टर, की ते मला कधीच असं म्हणजे नाही म्हणले नाहीत. सगळ्या गोष्टीत त्यांनी माझ्या एकदम डोक्यावरती हात ठेवून, की प्रत्येक गोष्ट अहो मला हे करायची, आपण करू, होणार सक्सेस, मी करते, तुम्ही नका टेन्शन घेऊ, तुम्हाला माझ्यावर विश्वास आहे का? मी असं म्हणले तर ती म्हणे हो ठीक आहे, तुझी इच्छा आहे तर कर, मला काही अडचण नाही, पण तुला मॅनेज होईल का, असं बोलायचे ते. हो म्हणलं. पण इतका मजबूत त्यांनी मला आधार दिला ना, त्यांनी असं म्हणजे काही गोष्टीला सुरुवातीला मला अडचणी पण आल्या, सगळ्या गोष्टी आल्या. मी तुम्हाला एक वेळेस निवांत असं सांगेन की माझं दुकान कशाप्रकारे मी उभा केलं, काय काय त्रास झाला, कसा कसा झाला. पण माझ्या मिस्टरांनी मला खूप सपोर्ट केला, सगळ्याच गोष्टीत खूप सपोर्ट केला. म्हणजे त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. त्यांना म्हणजे त्यांना नाही आवडत व्हिडिओमध्ये, पण मी एखाद्या वेळेस दाखवेन तुम्हाला. तशी मुलं पण माझी आता मोठेच आहेत. मुलगी पण माझी 10वीला आहे. आता 20 तारखेला एक्झाम आहे, त्यांचे बोर्डाचे पेपर आहे. मुलगा पण माझा 6वीला आहे. तर तसे मी मालाला वगैरे जरी बाहेर गेले ना, तरी पण माझी मुलं मला खूप मदत करतात. माझी मुलगी स्वतः दुकान पण सांभाळते दिवसभर. मी जरी माल वगैरे आणायला गेली तरी बंद नाही ठेवत ती. आणि माझा मुलगा पण करतो. पण असं कसं हे लेडीजचं सामान असल्यामुळं त्याच्या एवढं लक्षात येत नाही. ते बाकीचं वगैरे आयटम देतो, असे कुरकुरे, बिस्किट वगैरे असेल तर देतो. पण माझी मुलगी खरंच करते. आणि सगळ्यात महत्त्वाचं कसं आहे, त्यांनी पण बघितलेलं आहे की कुठल्या गोष्टीला मी संघर्ष करत आलेले आहे किंवा कसा त्रास काढलेला आहे. हे दुकान दिसतं तेवढं इतक्या सोप्या पद्धतीनं उभा नाही झालेलं असं कळतं. पण कसं मी माझ्या नवऱ्याला तर थँक्यू म्हणतेच, सगळ्याच वेळेस म्हणते थँक्यू, की तुम्ही नसता सपोर्ट केला तर मी काहीच नसतं केलं. पण मी अजून पण त्यांना म्हणते की खरंच मनापासून धन्यवाद, त्यांचे आभार, की त्यांनी मला साथ दिली, सपोर्ट केला, म्हणून मी आज इथपर्यंत आले आणि मी माझ्या पायावर मजबूत उभा आहे. आणि मी माझं स्वतःचं दुकान फक्त त्यांच्यामुळेच मी सक्सेस झाले ह्या बिझनेसमध्ये. कारण त्यांचं अगोदर दुकान होतं, किराणा दुकान. तर त्या किराणा दुकानाचं पण त्यांची पण असं ते स्टोरी सांगतात मला, की लग्नाच्या अगोदरचे, की छोटे छोटे असे एवढे एवढे डब्बे घेऊन बसायचे, ते थोडंसं असं पोतं वगैरे टाकून नाही का, ते असं सांगतात मला. त्यावेळेस मला खूप कौतुक वाटायचं की हे एवढं ह्याच्यातनं करू शकल्यात, म्हणजे मी नाही करू शकणार का. त्यांना तर सपोर्ट नव्हता, मला तर सपोर्ट आहेत त्या म्हणजे माझ्या मिस्टरांचा. असं त्यावेळेस मला ते सांगायचे. मग त्यांना माहिती होती की कसं काय ही. मग मी अगोदर असं सगळ्या गोष्टीची सुरुवात केली, पण साथ मला त्यांनी खरंच दिली. त्याच्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं कसं आहे, सगळे विरोधात गेले तरी चालते, पण ज्याच्याबरोबर आपल्याला आयुष्यभर राहायचं आहे, तो जर आपल्या
ज्याच्याबरोबर आपल्याला आयुष्य काढायचं आहे त्याच माणसाचा जर आपल्याला पाठिंबा असेल, घाबरू नकोस मी आहे, तू करत राहा, त्यावेळेस अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाही. कारण कुठल्याही सगळ्यात मजबूत आधार तर आपल्याला तेच आहेत, आपले मिस्टर. त्याच्यामुळे माझे मिस्टर तर माझ्यासाठी खरंच खूप मोठा आधार आहे. लोक म्हणतात देव पावतो का नाही माहीत नाही, पण काय म्हणते एक त्यांच्या रूपात तो माझा देवच आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, स्वामी समर्थाचं मीही करते. माझं जे हे सगळं आहे ते स्वामींच्या आशीर्वादानेच आहे. कारण स्वामींनी अडचणी पण मला खूपच आणल्या आणि त्या अडचणीत मार्गही त्यांनीच दाखवला. म्हणतात ना, भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे. तसंच काही गोष्टी झाल्या माझ्याबरोबर. तर एक मिनिट, कस्टमर आला. हो आहे ना पेप्सी, किती पाहिजे? खट्टा आहेत का? खट्टा हां आहे, त्या फ्रीजमध्ये उघडून पहा. तर मग मुली आल्या त्या शाळेच्या मुली, इथं प्राथमिक शाळा आहे त्या मुलींची, त्याच्यामुळं. तर स्वामी समर्थाचं म्हणजे मी खूप करते, जशी होईल तशी मी त्यांची सेवा करते आणि पारायण पण करते मी स्वामींचे. आता स्वामींचे प्रकट दिन येईल मार्चमध्ये, तर त्यावेळेस पण माझी पारायण म्हणजे मला चालूच ठेवते. रोजची नित्यसेवा पण मला जशी होईल तशी मी करते. स्वामींची म्हणजे अखंड प्रभावी सेवा. सगळ्यात महत्त्वाची तर म्हणजे स्वामीचं नामस्मरण, नामजप चालू असतो. की कुठं काय अडचण आली किंवा काही जरी वाटलं आपल्याला, की मला असे कुठल्या पण गोष्टीची, म्हणजे मी माझ्यावरून सांगते, मला असे कशाची जरी टेन्शन आलं किंवा कुठला जरी लोड आला ना, तरी फक्त मी श्री स्वामी समर्थ असे म्हणले ना, तरी माझं असं मन मोकळं होतं आणि हलकं होऊन जातं. ओके, 5 रुपये द्या मग. ओके, बरं ठीक आहे. एक आमटा 5 घेतलाय मी पण. आणि माझं अकाउंट मी आत्ताच चालू केलेलं आहे, 15 दिवस झाले. तर प्लीज सपोर्ट करा, चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे आपले ब्लाऊजचे पण नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील आणि आपल्या कामाचे पण व्हिडिओ मला जसा वेळ भेटेल तसं मी करेन. आणि तरी पण अजून थोडंफार काही सुचत नाही, थोडं चुकलं असेल तर समजून घ्या. चला आता व्हिडिओला इथंच थांबवते मी. श्री स्वामी समर्थ.